ही रात्र वणव्याची, ही रात्र तेजाची, ही रात्र वणव्याची, ही रात्र तेजाची. उठा पेटवा ग सारेच फलिते, नका घाबरू ग पाहून जळीते. उजेडाची आस, प्रकाशाचा ध्यास, ही रात्र वणव्याची, ही रात्र तेजाची. जरी संकटे चाल येती करुणी हो, जरी दुःख झरते नयना मधुनी हो, करा सामना त्या लढा संकटाशी. बदलेल सारे पुन्हा तूच उरशी हो. ही रात्र वणव्याची, ही रात्र तेजाची. वेड बिगारांच्या नावे ते ज्या जमिनी वर्षानुवर्ष कसत आले त्या जमिनी त्यांच्या नावावर व्हाव्या, हा सरकारचा केव्हाच हुकूम आहे. मॅडम जरा वेगळंच वाटतायत. सरपंचापासून प्रांतापर्यंत सगळ्यांची हवा काढली. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना. कसा पळाला लहानू, कसा पळाला लहानू. अंजली गुप्तेंनी तातडीनं दौरा केलाय. पण आता लहानू परत आला म्हणल्यानंतर त्या दौऱ्याची हवाच निघून जाईल. त्यामुळे तो वरचा दबावही जरा कमी होईल. नमस्कार. रात्र वणव्याची या आपल्या मालिकेची सुरुवात 26 जानेवारी 2015ला झाली आणि बघता बघता आपल्या या मालिकेचे 13 भाग संपले सुद्धा. त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. आम्ही प्रेक्षकांना केलेलं आवाहन प्रेक्षकांच्या मनाला भिडलं. त्यांच्या वेदनेला हुंकार मिळाला. व्यक्त व्हायला त्यांना संधी मिळाली. स्वतःचे अनेक अनुभव, अनेक घटना पत्राद्वारे, ईमेलद्वारे प्रेक्षकांनी आमच्यापर्यंत पोहोचवल्या. प्रेक्षकांनी खूप छान प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी आणि सह्याद्री वाहिनी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आहोत. आता ज्या हेतूनी आम्ही ही मालिका दूरदर्शनला सादर करण्याचा विचार केला तो हेतू साध्य होताना आम्हाला दिसतो आहे. आपली ही मालिका मात्र आता एका अतिशय महत्त्वपूर्ण अशा वळणावरती येऊन ठेपलेली आहे. पुढे काय होणार आहे याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. पण त्यापूर्वी जरा मागे काय काय झालं त्याचं सिंहावलोकन करूया. साहेब, आमच्यावरची कृपादृष्टी आमच्यावरचा व्रतहस्त असाच राहू द्या. तुम्ही अन्न पुरवठा मंत्री आहात ते जनतेसाठी, आमच्यासाठी या लोकीची देव आहात देव. वडिलकीच्या नात्यानं सांगतो, मी सांगतोय ते ऐकलंस तर शिखरावर पोचशील. समजतंय ना काय सांगतोय तुला ते? चांगलं समजतंय मला. एक मिनिट, लेट मी शेक हँड टू यू मॅडम. ओ फॉर युअर सक्सेस. सर, असले सुंदर हात शासनाची कंटाळवाणी हे वृक्ष कामं करण्यासाठी नसतात, सर. रुळण्यासाठी असतात. ही नुसती सुरुवात आहे अंजली, नुसती सुरुवात. डेप्युटी कलेक्टर म्हणून ह्या 2.5-3 वर्षामध्ये घेतलेल्या अनुभवाच्या आठवणी फार त्रासदायक आहेत बाबा. वेगवेगळ्या वृत्तींची, स्वभावाची, विकृतीची माणसं मी गंगानगरमध्ये बघितली. पण जाऊ दे ना, मला आता त्याच्यावर वाद घालायचंच नाही. तू झालीस की कलेक्टर व्हायचं होतं, झालीस. तुला हवं ते केलंस ना तू. हा, पण माझं काही ऐकू नकोस. किती वर्ष तुला सांगते मी, लग्न कर, पण नाही. सारखं आपलं एकच उत्तर, योग्य वेळेला करेन. रे सोळंके,
तू माझ्यासमोर सुलटा उभा राहिला ना तरी तुझ्या सगळ्या रेषा ओळखतो मी, कळलं का? अरे कसल्या क्वेरा काढल्यात माझ्याविषयी? राज्यातली पहिली महिला जिल्हाधिकारी आहे, त्यामुळे संपूर्ण राज्याचं तिच्याकडे लक्ष आहे. जरा काही एवढंसं झालं ना आणि ती काही बोलली तर त्याची राज्यभर प्रतिक्रिया उमटेल. शिंदे सांभाळून घेतील तिथली परिस्थिती. माझ्या दौऱ्याची व्यवस्था करा आणि त्यावेळी तिथे सगळे सक्षम अधिकारी उपस्थित असतील असं बघा. दौऱ्याची सगळी तयारी करायला सांगितली. आणि हो, नोंदणीचं दप्तर बरोबर आणायची ऑर्डर दिली आहे त्यांनी. साहेब, मी म्हणालो नव्हतो बाई ताप देणार. पण साहेब, गावामध्ये यायला म्हणजे इथे भोकरवाडीपर्यंत यायला पक्की सडक नाही म्हणून, बरोबर? काय मॅडम? पण भोकरवाडीसाठी पक्की सडक केव्हाच मंजूर झाली आहे. दौरा केल्याने फायदा झाला नाही का कदम? म्हणजे प्रत्यक्ष स्थिती कळली आपल्याला तिथली. नाहीतर इथे बसून नुसते अहवाल वाचून काहीच कळत नाही. तिथे प्रत्यक्ष गेल्यानं आपल्याला कळलं की आजपर्यंत तिथे कुठलाही शासकीय अधिकारी गेला नव्हता. मॉर्निंग बाबा. आई गुड मॉर्निंग. आई पटकन काहीतरी खायला दे ना ग, उशीर होतोय, कामाला जायचं. प्लीज पटकन लवकर. हो हो, तू म्हणजे ना सतत घोड्यावरच असतो. सतत घाई सतत घाई. आताशा मला धावपळ होत नाही. तुला किती वेळा सांगितलंय रे लग्न कर लग्न कर, पण तू. आई अगं, तुला फक्त खायला मागितलं मी. कुठून कुठपर्यंत पोचतेस तू एकदम? मग तू मनावर घेतच नाहीस. मला सतत आठवण करून द्यावी लागते. आपल्याला लग्न करायचंय, संसार करायचाय हे विसरलायस तू. ती अंजली मला आता अंजलीचं काय? काही नाही. नाही नाही नाही, काही नाही. कसं तू अंजली बद्दल काहीतरी बोलणार होतीस. बोल बोल, काय म्हणायचं ते बोल एकदा. मी ते फिरायला गेले होते ना, ते अंजलीच्या बंगल्याच्या बाजूला फिरायला गेले होते. हा बंगला आहे हो. तुला कसं कळलं? का मी का अशिक्षित आहे? तुम्ही तेवढे दोघे हुशार. विचारलं कलेक्टरचा बंगला कुठे आहे म्हणून आणि गेले. म्हटलं बघावं जाता येता दिसते का. आई अगं, काय चाललंय तुझं? त्याला काय होतं? तू मला तिला भेटू देत नाहीस. म्हटलं आपणच जाऊन बघावं बंगल्यामध्ये दिसते का ती. का तिच्या मागे हात धुवून लागलेस एवढी? तुम्हा पुरुषांना नाही कळायचं आम्हा बायकांचा. तुम्हा पुरुषांना ना डोकंच कमी असतं. नाही तरी ठीक आहे, काल नाही दिसली मला ती, पण दिसेल कधीतरी. म्हणजे काय, तू आता रोज फेरे मारणार आहेस? अगं, तो बंगला आपल्या घरापासून काही जवळ नाही आहे. जवळपास 5 किलोमीटर अंतर असेल. हो, तुम्हाला काही त्रास होतोय का? नाही नाही नाही, त्या निमित्ताने तुझा व्यायाम तरी होईल. आणि आई, एक गोष्ट नीट लक्षात घे, ती अंजली तुला कधीही भेटणार नाहीये. अगं, कलेक्टर आहे ती, कलेक्टर. आणि आता प्लीज त्या अंजलीचा विचार डोक्यातून काढून टाक आणि मला खायला दे ना आई. लवकर, तुला सांगतोय मी, मला उशीर होतोय. प्लीज. हो रे, देते लवकर. साहेब काय करू, बोलू त्यांना? अहो 2 तास झाले बाहेर बसलेत ते. चुळबुळ चालली त्यांची. चहा पाणी सगळं काही दिलं त्यांना, पण एकालाही हात लावला नाही त्यांनी. कावळे कसं आहे, पिंडाला न शिवता नुसती काव काव करतात.
तसे मला बघितलं की मला विचारतात साहेब कुठे आहेत, साहेब कुठे आहेत, आम्हाला त्यांना भेटायचंय. काय सांगू? सांगायचं नाहीस का त्यांना की कुठल्याही परिस्थितीमध्ये साहेब इथे बंगल्यावरती पार्टी ऑफिसमध्ये कुठेही भेटणार नाहीत म्हणून? अहो सांगितलं मी त्यांना, मग आपण ऐकायलाच तयार नाही. म्हणले आत्ताच्या आत्ता आम्हाला साहेबांना भेटायचं. मी भेटणार नाही. पांडे तू एक काम कर, काय? ड्रायव्हरला फोन कर आणि सांग हे मागच्या बाजूच्या गेटला गाडी घेऊन ये, मी मागच्या बाजूला गाडीत बसून निघतो. अहो पण साहेब व्यापाऱ्यांना काय सांगू? रेशनच्या दुकानावरती धाड पडल्यामुळे चिडलेत ते सगळे. चिडू देत. अरे या धाडी पडल्या त्या बॅकग्राऊंडवरती मी त्यांना आत्ता भेटू का? हा? म्हणजे हे सगळं माझ्या आशीर्वादानं चाललंय असं छापायला मोकळे सगळे पेपरवाले. ते काय नाही, तू ड्रायव्हरला बोलव, त्याला म्हणा मागच्या बाजूच्या गेटला ये, मी तिथनं निघून जातोय आता. होय साहेब. फोन कर. गाडी ताबडतोब मागच्या दरवाजाच्या बाजूला आणून उभी करा. अरे तुम्ही लोकांनी चहा बी घेतला नाही? थांबा मी गरम मागवतो. नाही 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 पांडेजी, चहा नकोय आम्हाला. आम्हाला फक्त साहेबांची भेट हवी आहे तातडीने. अहो आमच्या दुकानावर धाडी पडल्या, दुकानं सील केली, FIR झाले, तरी साहेबांना आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. काय करायचं काय आम्ही? हे बघा जरा सबुरीने घ्या. साहेबांचं लक्ष आहे सगळ्यांकडे, पण काय आहे, प्रकरण जरा गरम आहे. थंड झालं की होईल मग सगळे. अहो आम्हीच थंड पडू. साहेबांची भेट घडवा पांडेजी. साहेब प्रत्यक्ष भेटले ना तेव्हा मनाला तसल्ली होईल. साहेब आहेत ना पांडेजी? साहेब केव्हाच गेले की? गेले? मग आम्हाला कसे दिसले नाही? आम्ही तरी इथंच आहोत. ते आता तुम्हाला कसं कळणार? मग आता भेट कधी साहेबांबरोबर? बघू आता साहेबांना कसा वेळ मिळेल त्यावेळी. पांडेजी, साहेबांची वेळ तुमच्या हातात आहे, माहिती आहे आम्हाला. भेट घडवा येतो. तू स्वतः गेला होतास भोकरवाडी भागात? यू नो वेल, ऐकीव बातमी कधीच देत नाही. सगळं फर्स्ट हँड असतं. But it was you who said that the collector expresses a wish to help the आदिवासीज. वो जाके उनसे मिल रही है, उनसे बातें कर रही है और उनकी समस्या को समझने की कोशिश कर रही है. असं दिसतंय खरं. आणखीन थोडी खात्री करून घ्यायला हवी. And here you have criticized her tour. अरे हेडिंग स्पष्ट है, कलेक्टरांनी आदिवासींच्या तोंडाला पाना पुसली. या बिकॉज जोपर्यंत काही ठोस आश्वासन किंवा कार्यवाही होत नाही तोपर्यंत असंच म्हणायला हवं ना. त्या आदिवासी बायका तर म्हणतायत की आम्हाला आमच्या जमिनीच नको आहेत म्हणून. दहशत पसरवलेली हो, दहशत. हा दौरा झाल्यामुळे या आदिवासींच्या जमिनींसंदर्भात ज्यांचे ज्यांचे हितसंबंध आहेत ना ते सगळे बिथरलेत. आता अंजली गुप्ते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी शोधते हे बघणं महत्वाचं ठरेल. इतरांसारखा या प्रकरणाकडे कानाडोळा केला नाही म्हणजे मिळवलं. जनहित? येस. ओके ओके, ठीक है ठीक है. खानकी का फोन था.
वो तो कह रहा है कि लानू शिवा वापस आ गया है, और पुलिस ये कह रही है कि लानू शिवा गायब ही नहीं हुआ था. अंजली गुप्तेंसाठी चांगली बातमी आहे. दौरा केलाय, त्याचं फलित चांगलं झालं म्हणायचं. लानू शिवा वापस आ गया. इंटरेस्टिंग डेव्हलपमेंट. आता प्रशासनावरचा दबाव तरी हलका होईल. But what about your news in the present changed circumstances? आदिवासींचा प्रश्न अजून सुटलेला नाहीये. त्यात पुन्हा आता लहानू शिवा परत आलाय म्हटल्यावर प्रश्न आणखीनच चिघळणार. आय नो हिम पर्सनली. लहानू शिवा बंडखोर आहे. इतक्या सहजासहजी शांत नाही बसणार. Okay, I have no problem. I'll print the news as it is. थँक्स अंकल. आई चहा. काय ग, हां तुझ्या बहिणीला फोन केला होता का? हो केला होता, दौऱ्यावर गेली आहे ती. काय पेपर बिपर वाचतेस की नाही तू? का? अगं 2 दिवस झाले तिला दौऱ्याहून येऊन. पेपर नुसता सिनेमा आणि नाटकांच्या जाहिराती वाचण्यासाठी नसतो. आजूबाजूला काय घडतंय, राजकीय घटना, घडामोडी, हे सगळं वाचायचं असतं ना. मला नाही कळत त्यातलं काही. म्हणजे हे समाजकारण, राजकारण मला नाही समजत. असं करून कसं चालेल? एका उद्योग समूहाच्या मालकीणीची सून आहेस तू. शिवाय तुझ्या नावावर सुद्धा एक कंपनी आहे ना. जे लोकांचे हितसंबंध कसे जपायचे, त्यांच्याकडनं कामं कशी करून घ्यायची, हे सगळं तुला आता शिकायला हवं. तुझ्या आई कशा आहेत ग? फोन वगैरे होता त्यांचा? बऱ्या आहेत ना त्या? हो, नाही फोन आला होता तिचा. बरी आहे. अंजलीकडे येणारे म्हणत होती. अरे वा, म्हणजे लेकीकडे कलेक्टर बाईकडे येणार आहेत वाटतं. असं म्हणतीये तर खरं, काय माहित. हे बघ, त्या आता विराटनगरला आल्या ना की आपल्याकडे सुद्धा त्यांनी यायला पाहिजे. हं अगं, लग्नानंतर आल्याच नाहीत त्या. चालेल, मी सांगेन तिला. सांगू नकोस, घेऊनच ये. म्हणजे मी फोनवरनं निमंत्रण देतेच आणि लेकीकडे 4 दिवस येण्यासाठी आग्रहच करते त्यांना. अगं, भेटल्याशिवाय नाती घट्ट होत नाहीत. चालेल, माझी देवपूजा राहिली आहे, आवरून घेते जरा. बरं, जा. काय बातमी छापून आली आहे जनहितमध्ये? मी आदिवासींच्या तोंडाला पानं पुसली? मॅडम, तुम्ही लक्ष देऊ नका तिकडे. लक्ष देऊ नका म्हणजे? कदम, ह्या सगळ्या बातमीचा सूर असा आहे की माझं प्रशासन संवेदनाहीन आहे. प्रशासनाला कदर नाही आदिवासींची. हा दौरा म्हणजे निवळ देखावा होता. मॅडम, वृत्तपत्र ही शासनाच्या बाजूनी नसतातच. म्हणजे केलेल्या कामांविषयी कधीच ते लक्ष देत नाही. उलट न केलेल्या कामांकडे जास्त लक्ष देतात. म्हणजे तिथं भिंग लावून शोधत असतात ते. त्यामुळे ही टीकेची जोड अशी उठते. मॅडम, एकीकडे पेपरमध्ये सरकारच्या विरोधात छापायचं आणि नंतर आपल्याच पेपरमध्ये सरकारी जाहिराती मिळवण्याकरता याच पेपरचे मालक सरकार दरबारी रांगा लावतात. खरंच मॅडम, तुम्ही लक्ष देऊ नका. मला कोणाच्याही कौतुकाची गरज नाही. मला कोणाच्याही कौतुकाची गरज नाही.
बाकरे, लग्नाच्या या अशा महागड्या पत्रिका पाठवणारे लोक कोण आहेत? मॅडम, एक दोन उद्योगपती आणि बाकीचे बिल्डर्स आहेत. माझ्या आधीचे अधिकारी अशा लग्नाबिग्नाला जायचे? बहुतेक जिल्हाधिकारी जायचे या लोकांच्यात, त्यांच्या मित्रमंडळींमध्ये सुद्धा बसायचे, बोलायचे, आणि त्यांच्या लग्नात जाणं म्हणजे एक सामाजिक रीतच आहे. अशा लग्नाला जाणं काही हरकत नाही, म्हणजे त्यात वावगं असं काही नाही असं मला वाटतं. शिवाय आपण अशा लग्नाला जातो त्यांना सुद्धा त्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होते. मॅडम मॅडम, तुम्ही जर का जाणार असाल ना तर बाकरेंना मी सगळी व्यवस्था करायला लावतो. मी ठरवलं नाही अजून. ठरवलं की सांगेन. येस मॅडम. कलेक्टर ऑफिस. नमस्कार. नमस्कार. कलेक्टर अंजली मॅडम आहेत का तिथे? आपण कोण बोलताय? मी तिचे वडील बोलतोय. मी बोलू शकतो का तिच्याशी? जस्ट होल्ड ऑन. मॅडम, आपले वडील बोलतायत. येस. बाबा, अंजू, अचानक फोन केलात? आज लेकीची आठवण आली तुम्हाला? अगं तुझी आई रोज आठवण काढतीये. तिला तिकडे यावंसं वाटतंय. मग या ना दोघं इकडे. अगं म्हणून तर फोन केला ना तुला. कलेक्टर अंजलीकडे यावंसं वाटतंय आम्हाला. बर. तुझी आई आधी नाहीच म्हणत होती, पण आकांक्षाची भेट होईल ना म्हणून. ताईची भेट? हा. बर. बाबा, किती आनंद झाला ना हे मी शब्दात नाही मांडू शकत. कधी कधी खूप एकटं वाटतं बाबा. खूप बरं होईल आलात तर तुम्ही. लवकर या बाबा, मी वाट बघते. बर, मग ठेवू फोन. हो बाबा. अच्छा बाबा. वर्तमानपत्र किंवा खरं म्हणजे सगळीच प्रसारमाध्यमं हा लोकशाहीचा चौथा खांब मानला जातो, हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. शासनावर म्हणजेच शासनकर्त्यांवर अंकुश ठेवून शासन जनविरोधात तर काम करत नाही ना, इकडे लक्ष ठेवणं, त्याबद्दलची सामाजिक जबाबदारी घेणं हे प्रसारमाध्यमांचं काम आहे. त्यासाठी प्रसारमाध्यमं शासनावर किंवा शासनकर्त्यांवर बऱ्याच वेळेला टीकेची झोड उठवतात. पण कधीकधी ह्या टीकेचा अतिरेक होतो. शासन चांगली कामंही करत असतं, त्याबद्दल कौतुक करणं, ती समाजापर्यंत पोचवणं ही सुद्धा प्रसारमाध्यमांची जबाबदारी आहे. पण बऱ्याचदा हे होताना दिसत नाही. आपल्या भागामध्ये शासनाने अशा तऱ्हेने केलेल्या एखाद्या उपक्रमाचं कौतुकसुद्धा तिथल्या स्थानिक वर्तमानपत्रानं किंवा प्रसारमाध्यमांनी कुठल्याही केलं असेल आणि तो उपक्रम प्रसारमाध्यमांमुळे लोकांपर्यंत पोहोचवला गेला असेल आणि हे तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा. आम्हाला योग्य वाटला तर आम्ही त्याला चित्ररूप देऊन नक्की इतरांपर्यंत पोहोचवू. हे काय? छोटीशी भेट. तुम्हाला माहिती आहे मला असलं काहीही चालत नाही. फी? नो 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 नो. आय एम थँकफुल. अरे आम्ही भाग्य समजतो संधी दिलीत आपण मला आपल्या सेवेची. आता वारंवार दर्शन होईल आपलं.